सगळ्यांना नमस्कार. तर सकाळ तो म्हणताला आता लगेच कुठं चालली कुठं नाही, तर ती पण सांगावं म्हणलं. यायला लागलं घालवायला मला घेतली आपली ही बॅग एक हातात. काय म्हणलं आज रविवार आहे आपलं, निवांत उठावं, निवांत आपलं यांना काय डबा बिबा काय नसतोय असं म्हणलं, म्हणून निवांत झोपले होते. 10 वाजता आंघोळ केली, आंघोळ करून अजून नुसतं असं बसलोयच, तर तायडाचा फोन आला की ये म्हणून. मी म्हणलं का, तर म्हणले दादाला झटका आला. काय असा काय माहिती जाते का नाही, बाबाला विचारतं का हा. ह्यांनाच फक्त म्हणलं चहा ती प्या म्हणलं, मला काही नको चहा बी काय नको. पटतीसनं दिराला फोन लावला, भाऊजी म्हणलं मला असं असं म्हणलं अर्जंट जायचं म्हणलं, पोराला झटका आलाय, 1000 रुपये सोडा. लगेच त्यांनी सोडलं, ते पण लाईनच्या गाडीवर असे झालं. आता तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की त्याला ताप आल्यावर त्याला कोणी मारलेलं, त्याला कोणी काय बोललेलं, परत त्याला ताप आल्यावर त्याला सैन होत नाही, परत तिच्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही ऐकलं होतं का नव्हतं काय माहीत नाही. मला माहीत आहे ना त्याचं कसं गुण आहे तर कसं नाही, तर त्यामुळं आम्ही काय त्याला लय ताप देत नाही आणि त्रास देत नाही. स्वयंपाक नाही, कपडे नाही, ते भांडी घासली नाही, ते काय नाही बघा. हाय अशी उठली आणि हाय अशी निघाली. आता तिथनं मी तर तिथनं मी तसं चालायचं आहे की ते लांब. यांना म्हणलं तुम्ही जावा, तर ही म्हणते तुला तिकीट कमी आहे तू जा. जात आहे का नाही तर मला एकटीलाच लावायला लागले ते, आणि दोघाला जायचं म्हणलं तर आपली ऐपत नाही नाही काय नाही. आणि आज 3 दिवस झालं शाळेत पण जात नाही काहीच नाही, तर तिथं दगड ती मारला होता वाटतं. परत त्या मॅडमनं पण शिक्षक आहे ते म्हणलं मी मारणारच आहे, ते एक साहजिकच आहे. त्या भ्यानं पण शाळेत गेलं नाही ना काय नाही. आधी पण आणले होते दवाखान्यात ना, आणि आज पहाटेपासून पण दवाखाना चालूच आहे. तर देव करू एवढंच की मला लवकर पटापटा गाड्या घावावे. तिथंच माझं तर हातपाय गाठलं तर ह्यांचं तर कमरापासून गाठलं. आणि आम्हाला माहीत आहे ती जन्मल्यापासून कसं पोरगं आहे आणि कसं नाही आहे का नाही. इतर निम्यातून गाठतं, मी तर जरा थोडासा धीर देत असते घेत असते. आणि त्यात ताई होती म्हणून ताईला माहिती तर आहे ते झटका आल्यावर काय करावं लागतं काय नाही, त्याच्यामुळं. आणि नशीब ताईला जाग पण आली आणि आई उठायच लागली होती वाटतं 4:30 वाजता. लगेच बहिणीच्या पोराला फोन केला, पहाटच नेलं वाटतं 5 वाजता दवाखान्यात. दिवसा असल्यावर काय पण व्हायला करायचं व. आणि तसं म्हणायला गेलं तर आईवडिलांना ह्यातली माहिती नाही काय करावं लागतं काय नाही. मग ताईनं सांगितलं त्याचं पाय चोळ, हात चोळ, छाती चोळ, परत तेल ते लावून चोळला. 1 तासानं सुधीवर आला, गाडी बिडी येऊस तर. आणि आता पहाटे म्हणल्यावर सगळी झोपेतच असते ती. मग आता कोणी का काय का म्हणणं ना, माझं लेकरू सुखी तर आम्ही दोघं पण सुखी आहे बा. मी त्याला आता इथनं जाऊन संध्याकाळपर्यंत घेऊन येणार. मला संध्याकाळी 8 वाजले तरी चालते. त्यात आज मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आणि काहीच नाही.
म्हणजे आज सगळं गाठूनच आलेलं. का देव आम्हाला एक सुखाने खाऊ देत नसल आणि का नसल काय माहिती, ते देवालाच माहिती. आता म्हणलं झटकं ते बंद झाले तर बरं झालं. तर त्याला आता हे 3 वर्षानं पूर्ण 3 वर्ष झाल्यावर आता आलाय. नाही म्हणायची नुसतं डोकं त्याचं गरम लागतंय. मी त्याला म्हणायची की त्याला डोक्यालाच गरम लागल्यावर त्याला ताप येतो, त्याला झटका येतो. ते म्हणायचे त्याच्या अंगाला काहीच नाही ताप. आणि आज सकाळ सकाळ असं मलाच काय कळलं नाही मी काय करू आणि काय नाही. उडून जाऊ का पळून जाऊ असं झालंय. म्हणून म्हणलं तुम्हाला पण सांगावं. भाऊजीला फोन केला, म्हणलं भाऊजीला म्हणलं मला इथपर्यंत सोडा. तर भाऊजी म्हणलं मेकअप करायला गेलं. कुठं तर भाडं आले वाटतं त्यांना, तर भाड्यासाठी गेले ती वाटतं. बघू आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते. ताई मला म्हणते लेकरात भांडणं आहे ते तू काय बोलू नको कोणाला आणि काय नको. आपलं लेकरू या घेऊन बरं म्हणलं. बघू आता